गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणामध्ये सुरुवात करूया। समर्थ सांगत आहेत की माणसाचे कर्म आहेत ना, ते कधीही फुकट जात नाही। कारण या ब्रह्मांडामध्ये हे जीवन जगत असताना आपण जे कर्म करतो ना, ते कधीच तुमचे फुकट जात नाही। प्रत्येक कर्माचा हिशोब ठेवला जातो। तो हिशोब तुम्हाला हे जीवन जगताना नक्कीच बघा त्याचा लाभ होत असतो। पण ते आपल्याला समजतं का? कधीच समजत नाही। तरी सुद्धा माणूस चांगलं कर्म करायचं सोडून देतो आणि दुर्गुणाच्या मागे लागतो। त्याचं कारण काय देतो माणूस? कारण माझ्या जीवनामध्ये धन येत नाही। बघा, माणसाच्या जीवनामध्ये सुख मात्र परमेश्वर नक्कीच देत असतो। पण या माणसाला सुखापेक्षा धनाची जास्त बघा हाव असते। धनाचा जास्त बघा मोह असतो। आणि हा मोह असतो ना, जे असलेलं सुख असतं ते बघा काढून घेऊन जातो। म्हणून माणसाच्या जीवनामध्ये मोह जास्त धरू नये। बघा, इथे समर्थ पुढे सांगत आहे की ज्यावेळी आपल्या घरामध्ये आपली मुलगी असते, आपली कन्या असते, जोपर्यंत तिचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत बघा ती कन्या असते। आणि ज्या दिवशी सावधान अक्षद पडतात, बघा मंडपामध्ये तिचं लग्न होतं, ती बघा सासरी जाते। त्यावेळी बघा माहेरचं पूर्ण चेंज होऊन जातं। ज्यावेळी ती माहेरी होती त्यावेळी बघा घराचं कसं मांगल्य होतं, आणि नंतर ती सासरी जाते ना, बघा प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवावं की जेव्हा आपण कुणाच्या तरी घरी जातो, कुणाच्या तरी आयुष्यामध्ये प्रवेश करतो, तो प्रवेश कसा असावा? समर्थ सुंदर सांगत आहेत। एखाद्या मुलीने कोणाच्या घरामध्ये प्रवेश करावा तर तो असा करावा, त्या घराचं मांगल्य होऊन जावं, त्या घराचं सोनंच होऊन जावं। जसं काही ही मुलगी त्या घरामध्ये गेली आणि त्या परिसाप्रमाणे सर्वांचं सोनंच करून टाकलं। बघा अशी मुलगी असावी, असं मुलीचं हे बघा समर्थ पुढे सांगत आहेत की त्या माणसांनी म्हणावं की बघा ही मुलगी जेव्हा आमच्या घरामध्ये नव्हती तेव्हा काय आमचं घराचं वातावरण होतं, आणि जेव्हा ही लग्न करून इथे हिला आणली तेव्हा बघा पूर्ण घराचं बघा धन संपत्तीने घर भरून गेलं, सुख समाधानाने भरून गेलं। नाहीतर पण यामध्ये एक मात्र बघा दोष निर्माण होतो। ज्यावेळी मुलगी सासरी जाते, लग्न होऊन जाते, तेव्हा तिच्या आईने मात्र बघा जास्त फोनवर बोलू नये। कारण जेव्हा नवीन नवीन दिवस असतात, जेव्हा ही मुलगीला बघा आई फोन करते का बाळा तू कशी आहेस, हे सर्व विचारायला सुरुवात करते। अर्धा तास होतो फोनवर बोलता बोलता, 1 तास सुद्धा होऊन जातो। आणि मग त्या मुलीची घरातली कामं असतात, राहिलेली कामं असतात, ती तिच्या अर्ध्यावरच राहून जातात। तेव्हा ही मुलगी बोलते आईला
की आई माझी कामं अर्धवट राहिलेली आहेत, आपण नंतर बोलूया. आणि ही आई काय बोलते की बघा, तू आता 2 दिवस झाली गेली नाही, तर तुला 1 ताससुद्धा, बघा 1 ताससुद्धा माझ्याशी बोलू शकत नाही. बघा, विचार करा प्रत्येक माणसानं, जर आपली मुलगी आपल्या आईशी 1 तास फोनवर बोलली तर तिला नवऱ्याला वेळ द्यायला भेटेल का? तिच्या संसारामध्ये तिला रमायला भेटेल का? आणि मग भांडणं, बघा सासरच्या मंडळींमध्ये आपल्या मुलीचं जास्त करून का पटत नाही, तर त्याला एकमेव कारण असते तिची आई. बघा, म्हणून प्रत्येक आईनं, प्रत्येक आईवडिलांनं एक लक्षात घ्यायला हवं, जेव्हा आपली मुलगी सासरी जाते ना, तर मुलीची ओढ थोडी कमी करावी. तिला तिच्या सासरच्या लोकांमध्ये, सासरच्या माणसांमध्ये रमवून द्यावं. पण आपण तसं करतो का? जोपर्यंत हे आपल्या आई बापाला कळत नाही ना, तोपर्यंत या मुलींची संसार, बघा हे आता डायवोर्स चालू झाले आहेत, घटस्फोट चालू झाले आहेत. लग्न झाल्यानंतर एक महिन्यामध्ये घटस्फोट होतो. काय करावं आईबापानं? म्हणून अगोदरच ह्या गोष्टी लक्षात घ्या, नाहीतर बघा नंतरचा काळ खूप वाईट आहे. समर्थ इथे सांगत आहे की मान्य आहे, प्रत्येक आईवडिलांच्या जीवनामध्ये मुलगी ही अविभाज्य भाग आहेच. जरी ती आपल्या माहेरून सासरकडे गेली तरीही सुद्धा प्रेम असतंच ना. पण प्रत्येक आईवडिलांनी लक्षात घ्यायला हवं की जेव्हा मुलीच्या सासरमध्ये जेव्हा कटुता निर्माण होते, भांडणं निर्माण होतात, तेव्हा आईवडिलांनी तिला सांगणं गरजेचं आहे की बघा, खरं तुझा सासर आहे ना, तोच तुझा स्वर्ग आहे. पण आपले आईवडील मात्र उलट तिला सांगत असतात, बघा सर्व काही घे आणि तू लगेच माहेरला ये. पण यामध्ये आपलं कुटुंब तुटत असतं. बघा, आपल्या मुलीवर संस्कार मात्र असे झाले ना, तर कधीच ते कुटुंब चांगलं राहत नाही. बघा, इथे लगेच आई भांडायला निघते की ती सासरवाल्यांना काय म्हणत असते, माझ्या मुलीचं आयुष्य तुम्ही नरक बनवलं आहे. तिला तुम्ही शेती करायला पाठवता, तिला तुम्ही कामं करायला पाठवता, सर्व कामं तिच्याकडून तुम्ही करून घेता. पण त्या आईला बघा, समर्थांचं सांगणं आहे, समर्थ सांगत आहे की बघा, ज्यावेळी रामायणातला प्रसंग आठवा, बघा चक्रवर्ती राजाची ती कन्या सीता माता, बघा काय नव्हतं तिच्या जीवनामध्ये. बघा, जेव्हा फूल तोडायला जरी जायची ना, तरी तिचा हात त्या फुलाला लागत नव्हता. ते फूल तोडण्यासाठी सुद्धा दाशा होत्या. बघा, पाण्याचा बघा तहान लागली की पाणी पाजायला सुद्धा दासी होती. एवढी श्रीमंती असताना बघा त्या सीता मातेला वनवासात जावं लागेल असं वाटलं होतं का? बघा, आपल्या मुलीची, बघा इकडे आपली मुलगी आहे ना, इकडे दुसरीकडे सीता माता आहे. बघा, असं आपल्या घरामध्ये राजवाड्यांसारखं आहे का? तरीही सुद्धा प्रत्येक आईला ज्या घरामध्ये मुलगी जाते, ज्या घरामध्ये मुलगी बघा, ज्या घरामध्ये सासरी जाते, त्या सासरी जाण्याच्या अगोदर प्रत्येक आई त्या मुलावाल्यांना विचारते की तुम्हाला जमीन आहे का? तुमचा मुलगा कुठे नोकरीला आहे? बघा, त्या आईला त्या सासरी जमीन हवी असते, पण त्या जमिनीमध्ये शेती करायला तिची मुलगी नको असते. म्हणजेच काय, यामध्ये आई या मुलीची अधोगती करत असते. म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा, प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवायला हवं की आपल्या आईचं आपण किती ऐकावं. समर्थ पुढे सांगत आहे की बघा, माता पार्वती भगवान शंकरांना म्हणते की हे प्रभू, मी जेव्हा तुम्हाला भेटायला येत असते तेव्हा पृथ्वीवर मी अशा 2 घटना पाहते.
ज्यामुळं मी पूर्णपणे विचलित होऊन जाते. बघा, त्यातील पहिली घटना म्हणजे एक विधवा स्त्री रडत रडत बघा नेहमी हेच म्हणत असते की हे प्रभू, तुम्ही मला विधवा का बनवलं. त्याचबरोबर दुसरी घटना ही असते की दोन म्हातारे पुरुष बघा नेहमी रडत असतात आणि बोलत असतात, हे देवा, तू आम्हाला संतान सुख का दिलं नाहीस. बघा, माता पार्वतीचं हे म्हणणं ऐकून भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, तू ज्या विधवा स्त्रीबद्दल बोलत आहेस ती तर तिच्या प्रत्येक जन्मामध्ये विधवा होत असते. आणि ज्या म्हाताऱ्या स्त्री पुरुषाबद्दल तू बोलत आहेस ना, त्याचे कर्म असे आहेत ना की त्यांना संतान सुख प्राप्त होऊ शकत नाही. तेव्हा माता पार्वती म्हणते, हे प्रभू, आता माझ्या मनात दोन प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळं तुम्ही माझ्या या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देऊन माझ्या मनाला संतुष्ट करण्याची कृपा करावी. बघा, तेव्हा भगवान शिव म्हणतात, पार्वती, ठीक आहे, तुम्ही तुमचे दोन्ही प्रश्न मला सांगा की तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देऊन तुम्हाला संतुष्ट करण्याचा पूर्णपणे मी प्रयत्न करतो. बघा, तेव्हा माता पार्वती म्हणते, हे प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की कोणती स्त्री प्रत्येक जन्मात विधवा होते. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की कोणते आईवडील संतान सुखापासून वंचित राहतात. बघा, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. तेव्हा माता पार्वतीचं म्हणणं ऐकून भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, तुमचे दोन्ही प्रश्न खूपच महत्त्वपूर्ण आहेत. तुमच्या या दोन्ही प्रश्नांपासून मिळणाऱ्या ज्ञानाला जो कोणी स्त्री पुरुष त्यांच्या जीवनामध्ये अवलंब करेल त्यांना नेहमी संतान सुख प्राप्त होतो. त्यांची संतान त्यांच्या उतारवयात नेहमी त्यांची सेवा करते. आणि जी पण स्त्री या दोन्ही प्रश्नांपासून मिळालेले ज्ञान त्यांच्या जीवनात अवलंबेल ती स्त्री कधीही विधवा होत नाही. ती स्त्री नेहमी सौभाग्यवती राहते. आणि अशी स्त्री सौभाग्यवती असताना तिला मृत्यू येतो. आणि अशा स्त्रीला आयुष्यभर नवऱ्याचं प्रेम मिळत असतं. बघा, भगवान शिव पुढे म्हणतात, हे माता, बघा, हे माता पार्वती, मी तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तर एका कथेमार्फत देऊ शकतो. बघा, ही कथा तुम्ही पूर्णपणे ऐकलीत ना तर तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजून जातील. भगवान शिव म्हणतात की हे पार्वती, गंगा नदीच्या किनारी एक नगर होतं. तिथे एक व्यापारी राहत होता ज्याचं नाव होतं नामदेव. खूप वर्षापूर्वी नामदेवचे वडील आत्माराम यांनी त्यांच्या मुलाचा नामदेवचा विवाह त्यांच्या मित्राच्या मुलीसोबत कुसुमसोबत केला होता. कुसुम खूपच सुंदर होती. तिच्या वडिलांनी तिच्या विवाहामध्ये खूप साऱ्या प्रकारचे दान धर्म आणि खूप खर्च केला होता. आणि म्हणूनच जेव्हा कुसुम आत्मारामच्या घरी त्याच्या मुलाची बायको म्हणून आली तेव्हा सर्वांनी बघा तिचं खूपच जल्लोषामध्ये स्वागत केलं. कारण कुसुम खूप सुंदर तर होतीच, त्याचबरोबर ती तिच्यासोबत खूप सारा हुंडा देखील घेऊन आली होती. आणि म्हणूनच नामदेवचे वडील आत्माराम खूपच खुश होते. भगवान शिव पुढे पार्वतीला म्हणतात, अशा प्रकारे जी कुसुम होती ती घरातील बघा सर्वात लाडकी, सर्वात आवडती सुनबाई बनली. नामदेव त्यांच्या बायकोवर खूप प्रेम करायचा आणि तो त्याच्या बायकोची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असायचा. बघा, आणि या इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहमी तयार असायचा. तो पतिव्रताचा पूर्ण पालन करत असे. योगायोगाने एका दिवशी बघा जेव्हा नामदेवचे वडील आत्माराम गंगा नदीमध्ये त्यांच्या नावेमध्ये बसले होते की इतक्यातच गंगा नदीमध्ये एक भौरी आली व त्यामध्ये
ती नाव अडकली. त्यामुळं नामदेवचे आई वडील बघा ही परिस्थिती पाहून खूपच घाबरले आणि याच घाबरण्यामध्ये नावेला पकडलेला त्यांचा एक हात सुटला आणि ते दोघेही पाण्यात पडले. त्यामध्ये त्यांना जल समाधी झाली. नामदेवने त्याच्या आईवडिलांचा खूप शोध घेतला, परंतु त्याला काहीच हाती लागलं नाही. अखेर नामदेवने मान्य केलं की त्याचे आईवडील त्याला सोडून गेले आहेत. व त्यानंतर त्याने सर्व रीतिरिवाजाप्रमाणे त्याच्या आईवडिलांचा क्रियाक्रम केला आणि दान धर्मसुद्धा केला. बघा पुढे भगवान शिव पार्वतीला म्हणतात, वडिलांच्या मृत्यूनंतर व्यापाराचा सर्व भार नामदेवच्या खांद्यावर आला होता. त्यामुळे नामदेव त्याच्या व्यापारामध्ये अधिकाधिकच व्यस्त राहू लागला. हिशोब करण्यासाठी नामदेव रात्री उशिरापर्यंत दुकानावर थांबू लागला, कारण त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि तो त्याच्या दुकानावर आता एकटाच बसला होता. घराची सर्व जिम्मेदारी नामदेवच्या खांद्यावर आली होती. भगवान शिव म्हणतात की आणि एवढंच नाही तर व्यापार वाढवण्याच्या उद्देशानं नामदेव बाहेरच्या नगरामध्ये सुद्धा जाऊ लागला होता. म्हणून व्यापाऱ्यामध्ये व्यस्त असल्यामुळं नामदेव त्याच्या पत्नीला आता जास्त वेळ देऊ शकत नव्हता आणि कुसुमला नामदेव कमी वेळ देत असल्यामुळं तिलाही ही परिस्थिती आता सहन होत नव्हती. बघा ही पूर्ण कथा आहे ना, ती व्यवस्थित मन देऊन ऐका. तुमच्या संसाराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बघा पुढे समर्थ सांगत आहेत, बघा एक वेळ जेव्हा रोज कुसुम आणि नामदेव एकमेकांना भेटायचे, परंतु आता अशी परिस्थिती राहिली नव्हती. एक दोन महिने सुद्धा ते एकमेकांचे तोंड सुद्धा पाहत नव्हते. जेव्हा 1-2 महिन्यांनी नामदेव जेव्हा घरी यायचा, तेव्हा पण तो 1 ते 2 दिवस घरी थांबत असे. व्यापाऱ्याच्या उद्देशानं त्याला ताबडतोब घरातून निघावं लागायचं. कुसुम प्रत्येक दिवस तिच्या नवऱ्याच्या घरी येण्याची वाट बघायची, परंतु नामदेव रोजच्या रोज घरी येत नसे. त्यामुळं निराश होऊन कुसुम रात्री एकटीच झोपत असे. परंतु पुढे शिव पार्वतीला म्हणतात, कुसुम बघा जवान होती, तिच्याही काही अपेक्षा होत्या. बघा नवरा जवळ असावा असं तिला सुद्धा वाटत असे. अशा प्रकारे कुसुम जेव्हा खूपच जास्त व्याकुळ होऊ लागली, तेव्हा एक वेळी तिचा संयम तुटला आणि ती तिच्या मनाला शांत करण्यासाठी दुसरा पर्याय शोधू लागली. बघा योगायोगाने एके दिवशी परपुरुषावर बघा त्या कुसुमची नजर पडली. तो बांगडी विकणारा होता, सुंदर तरुण होता. तो बांगडी विकणारा जेव्हा कुसुमच्या घराजवळ आला, तेव्हा त्याने बांगड्या घेण्यासाठी आवाज दिला. बघा बांगडीवाल्याचा आवाज ऐकून कुसुम घराच्या बाहेर आली आणि बांगडीवाल्याला पाहून बघा तो बांगडीवाला त्या कुसुमच्या नजरेमध्ये भरला होता. बघा पुढे जेव्हा कुसुम म्हणाली की जशा बांगड्या तुला आवडतील तशा बांगड्या मला तू घालू शकतोस, आज मी माझ्या हातात तुझ्या आवडीच्या बांगड्या घालू इच्छिते. बघा पुढे भगवान शिव म्हणतात, आणि त्याच दिवसापासून तो बांगडीवाला आणि कुसुम यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ती कुसुम त्या बांगडीवाल्यासोबत राहून तिच्या नवऱ्याला एक प्रकारचा धोकाच देऊ लागली होती. बघा समर्थ सांगत आहेत, ज्याप्रमाणे पर स्त्री माते समान असते ना, त्याप्रमाणे पर पुरुष सुद्धा बघा आई बापासारखा असतो ना, हे सर्वांनी प्रत्येक स्त्रीनं लक्षात घ्यायला हवं. बघा नवऱ्याचा विश्वासघात ती करू लागली होती. तिच्या मनातील सर्व इच्छा ती बांगडीवाल्यांकडून पूर्ण करून घेऊ शकत होती. त्याच्याकडून ती बघा सर्व अशाच प्रकारे हळूहळू कुसुमच्या स्वभावामध्ये खूप जास्त प्रमाणात बदल होऊ लागला
आता कुसुम बघा, जेव्हा तो बांगडीवाला गरजेपेक्षा जास्त वेळा कुसुमच्या घराजवळ येऊ लागला, तेव्हा शेजाऱ्यांना तो बांगडीवाला आणि कुसुम यांच्यावर संशय येऊ लागला. आणि अशातच शेजारी पाजारी बांगडीवाला आणि कुसुम यांच्याबद्दल चर्चा होऊ लागली. अशा प्रकारे वेळ हळूहळू पुढे सरकत होता. त्यानंतर नामदेव त्याच्या व्यापाऱ्याहून 2 महिन्यानंतर जेव्हा घरी परतला, तेव्हा तो त्याच्यासोबत खूप साऱ्या भेटवस्तू बायकोला देण्यासाठी घेऊन आला. परंतु कुसुमने त्या भेटवस्तूंकडे लक्ष दिलं नाही आणि नामदेवसोबत वेळ व्यतीत करण्याची व्याकुलतासुद्धा त्यानं दाखवली नाही. त्याच्या बायकोचं असं वागणं पाहून नामदेवच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. माझ्या अनुपस्थितीमध्ये माझ्या बायकोने दुसऱ्या पुरुषासोबत बघा संबंध प्रस्थापित तरी केले नसतील, परंतु नामदेवने स्वतःच्या मनाला शांत केलं आणि तो गप्प राहिला आणि कुसुमसोबत त्याचं वागणं पहिल्यासारखंच ठेवलं. त्यानंतर एका दिवशी नामदेवने कुसुमला म्हटलं की मला या गोष्टीचा खूप दुःख आहे की माझ्या व्यापाराच्या निमित्तानं खूप दिवस आपल्या घरापासून या नगरापासून लांब राहत असतो, परंतु माझासुद्धा नाईलाज आहे. बघा, व्यापार जर करायचा असेल तर या घरापासून नगरापासून लांबच तर जावे लागेल, कारण यापूर्वी माझे वडील हे सर्व पाहायचे, परंतु त्यांच्यानंतर मला या सर्वांची जिम्मेदारी घ्यावी लागत आहे. आणि म्हणूनच जर मला व्यापार व्यवस्थित घालवायचा असेल तर मला या घरापासून या नगरापासून लांब तर जावेच लागेल ना. तेव्हा कुसुम म्हणाली, काय झालं, तुम्ही उद्या पुन्हा बाहेर जाणार आहात का? तेव्हा नामदेव म्हणाला, हो, परंतु तू काळजी करू नकोस, फक्त एका आठवड्याचं काम आहे, या वेळेला मी लवकर घरी परत येणार आहे. तेव्हा नामदेवची पत्नी म्हणाली, ठीक आहे, मी एवढे दिवस तुमची वाट पाहू शकते, परंतु तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. बघा, पुढे भगवान शिव पार्वतीला म्हणतात. अशा प्रकारे पत्नी कुसुमला विश्वासात घेऊन नामदेव व्यापार करण्याच्या निमित्तानं घराबाहेर पडला, परंतु यावेळी तो व्यापारासाठी बाहेर गेला नव्हता. बघा, लक्ष देऊन ऐका. तर त्याच्या पत्नीला कुसुमला त्याला आता रंगे हात पकडायचं होतं, कारण त्याला त्याच्या पत्नीवर पूर्णपणे विश्वास आला होता. बघा, संशय आला होता. म्हणूनच यावेळी नामदेव नगर सोडून बाहेर गेला नव्हता. तो पूर्णपणे त्याच्या मित्रासोबत होता आणि मध्यरात्री तो घराच्या एका चोर वाटेने त्याच्या घरात शिरला आणि हलक्या पावलांनी नामदेव त्याच्या रूमच्या खिडकीजवळ पोचला आणि खिडकीला असणाऱ्या एका छिद्रातून जेव्हा त्याने आतमध्ये पाहिलं, तेव्हा आतमधील दृश्य पाहून तो स्तब्धच राहिला. बघा, हे वाईट कृत्य करत असताना त्याने हे पाहिलं आणि हे सर्व पाहून नामदेवच्या तळपायाची आग मस्तकामध्ये गेली. इथे भगवान शिव पार्वतीला म्हणतात, परंतु नामदेवने त्याच्या रागावर संयम मिळवला आणि तो त्या दोघांचं म्हणणं ऐकू लागला. तेव्हा त्या कुसुम बांगडीवाल्याला म्हणाली, आता तू रोज रात्री माझ्या घरी येत जा, कारण माझा नवरा 1 आठवड्यासाठी व्यापारानिमित्त बाहेर गेला आहे आणि जेवढे मला माहीत आहे त्यानुसार आता माझ्या नवऱ्याला घरी परतण्यासाठी कमीत कमी 2 आठवडे तरी लागतीलच आणि तेव्हापर्यंत आपण आनंदाने आपले जीवन जगू शकतो. बघा, भगवान शिव म्हणतात. बघा, कुसुमचं म्हणणं ऐकून बांगडेवाला म्हणतो, हे बघा मालकीन, मला रोजच्या रोज तुमच्या घरी येणं खूप जास्त कठीण झालं आहे, कारण आजूबाजूचे लोक आता आपल्या बघा संशय घेऊ लागले आहेत. आपल्यासाठी हेच योग्य असेल की आपण आपलं नातं इथेच संपून टाकूया, तुमच्या नवऱ्याला कायमचा आपल्या मार्गातून दूर करूया. बघा, भगवान शिव पार्वतीला पुढे म्हणतात. त्या बांगडेवाल्याचं बोलणं ऐकून कुसुम म्हणाली, मला तर दुसरा मार्ग योग्य वाटत आहे. काहीही करून आपण माझ्या नवऱ्याला आपल्या मार्गातून दूर करायचं.
परंतु हे सर्व कसं करायचं बरं? आपल्या दोघांनाही या गोष्टीवर विचार करावा लागेल. बघा, इकडे तो बांगडीवाला आणि कुसुम यांच्यामध्ये नामदेवला मारण्यासाठी षडयंत्र रचला जात होता आणि तिकडे नामदेव त्या षडयंत्राबद्दल सर्व काही लक्षपूर्वक ऐकत होता. आणि स्वतःच्याच मृत्यूचं षडयंत्र ही गोष्ट ऐकून नामदेव त्यांचं बोलणं जास्त वेळ ऐकू शकत नाही. आणि तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला की आजच रात्री मी या गोष्टीचा काय तो सोक्ष मोक्ष लावेल. त्या दोघांनी मला मारण्यापूर्वी मी त्यांना दोघांपैकी एकाला संपवून टाकतो. बघा, आणि हाच विचार करून नामदेव त्याच्या दुकानावर गेला आणि एक धारधार खंजर घेऊन आला. बघा, पुढे भगवान शिव पार्वतीला म्हणतात, मध्यरात्री जेव्हा तो बांगडीवाला आणि कुसुम गाढ झोपेत होते तेव्हा संधीचा फायदा घेऊन नामदेव दबक्या पावलांनी त्याच्या रूममध्ये आला आणि झोपेत असलेल्या बांगडीवाल्याचा गळा त्याने कापला. जेव्हा सकाळी कुसुमला जाग आली तेव्हा त्याने शेजारी पाहिलं, तिचा प्रेमी मृत्युमुखी पडला आहे. आणि हा सर्व प्रकार पाहून कुसुम प्रचंड घाबरली. तिने विचार केला, ह्या बांगडीवाल्याचा मृतदेह तिच्या घरात सापडला तर निश्चितच तिला फाशीवर लटकवलं जाईल. आणि हाच विचार करून तिने त्या मृतदेहापासून पिच्छा सोडण्यासाठी तिने त्या मृतदेहाचे खूप सारे तुकडे केले आणि एका पिशवीत भरून बघा गंगास्थानाच्या बहाण्याने जाऊन गंगेमध्ये ती पिशवी टाकून दिली. भगवान शिव म्हणतात, बघा, ती कुसुम त्या मृतदेहाचे तुकडे घेऊन नदीमध्ये टाकण्यासाठी गेली होती. आणि कुसुमचं हे सर्व दृश्य नामदेव एका झाडावर चढवून पाहत होता. नामदेव मनातल्या मनात खुश होत होता आणि तो संतुष्ट होता. त्याला आनंद झाला होता की त्याने त्याच्या दुश्मनापासून त्याचा पाठलाग सोडवला आहे आणि आता त्याच्या बायकोची वेळ होती. भगवान शिव पार्वतीला पुढे म्हणतात, नामदेवने ज्याप्रमाणे बायकोला सांगितलं होतं की मी 1 आठवड्यात परत येणार आहे, त्याचप्रमाणे तो घरी परतला आणि तो त्याच्यासोबत त्याच्या बायकोला देण्यासाठी खूप साऱ्या छोट्या छोट्या पिशव्यांमध्ये खूप साऱ्या भेटवस्तू घेऊन आला. त्याने त्या सर्व भेटवस्तू त्याच्या रूममध्ये बाहेरच ठेवल्या. त्यानंतर जेवण वगैरे करून जेव्हा पती पत्नी गप्पा मारू लागले तेव्हा कुसुम म्हणाली की आता असं वाटत आहे यावेळी तुम्ही माझ्यासाठी खूप साऱ्या भेटवस्तू घेऊन आला आहात. तेव्हा नामदेव म्हणाला, हो, परंतु घाई गडबडीमध्ये मी त्या भेटवस्तू दरवाजाच्या बाहेरच ठेवल्या आहेत. तू असं कर, एक एक करून सर्व भेटवस्तू पाहून घे. तेव्हा नवऱ्याचं बोलणं ऐकून नामदेवची बायको लगेचच बाहेर गेली आणि त्या पिशव्यांमधील एक पिशवी उचलू लागली. परंतु ती पिशवी एवढी जड होती तिला ती उचलताच येत नव्हती. तेव्हा नामदेवला म्हणाली, ही पिशवी तर खूपच जड आहे, ही पिशवी मला उचलत नाही आहे. तेव्हा पत्नीचं बोलणं ऐकून नामदेव म्हणतो, ही पिशवी त्या बांगडीवाल्याच्या मृतदेहापेक्षा सुद्धा वजन आहे का, ज्याला तू गंगा नदीमध्ये टाकून आली आहेस. नामदेवचं बोलणं ऐकून कुसुम स्तब्धच राहिली. तिला समजलं की तिचा पतीच बघा, तिचा आता भांडा फुटला आहे. तिच्या नवऱ्याला सर्व काही समजलं आहे. नवऱ्याला आधीपासूनच हे सर्व काही माहीत होतं. हे कुसुमला आता समजलं होतं आणि यामुळंच तिला आता दंड दिल्याशिवाय तिचा नवरा सोडणार नव्हता. या गोष्टीची जाणीव कुसुमला सुद्धा झाली होती आणि या मला राजामार्फत दंड द्यावा, त्यापूर्वीच मी याला संपून टाकते असा विचार तिने केला. बघा, भगवान शिव पार्वतीला पुढे म्हणतात, असा विचार करून कुसुम त्याच्या घरातील आडगळीच्या रूमच्या दिशेने धावू लागली, जिकडे तलवार ठेवली होती. जेव्हापर्यंत नामदेवला समजेल की त्याची बायको तलवार आणण्यासाठी गेली आहे तेव्हापर्यंत कुसुम तलवार घेऊन नामदेवच्या समोर होती आणि तिने त्याच्यावर वार केला होता.
पत्नीच्या हातात तलवार पाहून जीव वाचवण्यासाठी नामदेव बाहेरच्या दिशेने धावू लागला. आता परिस्थिती अशी झाली होती की पुढे नामदेव जीव वाचवण्यासाठी धावत होता आणि मागे त्याची बायको तलवार हातात घेऊन होती. थोडा वेळ धावल्यानंतर नामदेवला ठेच लागली आणि तो खाली पडला आणि संधीचा फायदा घेऊन कुसुमने त्याच्या नवऱ्याला मारून टाकलं. बघा, भगवान शिव म्हणतात, पार्वती, तू ज्या विधवा स्त्रीबद्दल बोलत आहेस ना, ती हीच कुसुम आहे आणि जी कुसुम तिच्या प्रत्येक जन्मामध्ये विधवा होत असते. बघा, समर्थ सांगत आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की कोणती स्त्री तिच्या प्रत्येक जन्मामध्ये होत असते, विधवा होत असते. जो तुमचा पहिला प्रश्न होता ना, आता माझी गोष्ट ध्यानपूर्वक ऐक. जी पत्नी तिच्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत ठेवते, जसं की वट पौर्णिमा असेल, दुसरं कोणतंही व्रत असेल, परंतु त्या व्रतामध्ये सांगितल्याप्रमाणे नियमांचं योग्य रीतीने पालन करत नाही. जर कुठली स्त्री उपवासाच्या दिवशी भोजन करत असेल तर अशा वेळी तोच व्रत तिच्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्याला कमी करतो. पत्नी बहुतेक वेळा घरातच असते आणि घराची सर्व जबाबदारी तिच्यावर असते. अशा वेळी पत्नीने नवऱ्याला न सांगता धन, पैसे किंवा अन्य काही गोष्टी लपवून ठेवल्या तर अशा वेळी पत्नीचं हे वागणं तिच्या नवऱ्याच्या मृत्यूचं कारण बनू शकतं आणि अशी स्त्री विधवा होऊन जीवन व्यतीत करू शकते. आणि त्यामुळंच एखाद्या पत्नीनं जर कोणताही व्रत ठेवला असेल तर तो पूर्ण मनापासून आणि नियमांचं पालन करूनच ठेवायला पाहिजे. जर असं केलं तरच तिच्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं. अन्यथा जर तिने नियमांचं पालन केलं नाही तर अशा वेळी तो व्रत तिच्या नवऱ्याचं आयुष्य कमी करत असतो. त्याचबरोबर पत्नीचं धन, पैसे किंवा अन्य काही गोष्टी नवऱ्यापासून लपवून ठेवायला नाही पाहिजेत. असं करणाऱ्या बायकोच्या नवऱ्याचं आयुष्य हे कमी होतच असतं. म्हणून बघा, भगवान शिव म्हणतात, पार्वतीला सांगत आहेत की जर कुठली स्त्री गरजेपेक्षा जास्त खोटं बोलत असेल, वेळोवेळी भांडण करत असेल, तर नवऱ्याचं म्हणणं ऐकत नसेल, वेळोवेळी जर ती तिच्या नवऱ्याच्या खोट्या शपथा घेत असेल, तर अशा स्त्रीच्या नवऱ्याचं आयुष्य देखील कमी होत असतं. जर कुठल्याही स्त्रीच्या रोज तिच्या नवऱ्यासोबत भांडण करत असेल आणि नवऱ्याला अपशब्द बोलत असेल, पतीला अपशब्द बोलणं हा खूप मोठा पाप आहे आणि अशा कृत्यामुळं तिच्या नवऱ्याचा अकाळ मृत्यू होऊ शकतो, ज्यामुळे ते विधवा होऊ शकते. बघा, पुढे शिव पार्वतीला म्हणतात, जर कुठली स्त्री तिच्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत ठेवत असेल परंतु तिच्यासोबत ती तिच्या नवऱ्याचा अपमान करत असेल तर अशा वेळी तिने ठेवलेला व्रत अर्थशून्य होऊन जातो आणि तिचं हे कृत्य तिच्या विधवा बनण्याचं कारण बनत असतं. जर कुठली स्त्री दुसऱ्या पुरुषाला कामुक नजरेने पाहत असेल आणि कुठल्या परपुरुषासोबत संबंध प्रस्थापित करत असेल तर अशी स्त्री सर्वात मोठ्या पापाची धणी बनते आणि अशा स्त्रीला प्रत्येक जन्मात विधवा बनावं लागतं. म्हणून मी तुम्हाला स्त्री विधवा बनण्याचं जेवढं काही कारण सांगितलं आहे, जी कुठली स्त्री आहे पाप कर्म करत असेल तर तिला प्रत्येक जन्मातच विधवा व्हावं लागतं. अशा स्त्रीला कधीच पती सुख प्राप्त होत नाही आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीला तिच्या नवऱ्याचा मान सन्मान ठेवायला हवा. बघा, नवऱ्याचा विश्वास तुटेल अशी कोणतीही गोष्ट करायला नाही पाहिजे आणि असं केल्यानंतर स्त्रीला नवऱ्याचं सुख प्राप्त होईल आणि नवऱ्याबद्दल प्रामाणिक असणारी स्त्री, नियमांचं पालन करून वागणारी स्त्री नेहमीच सौभाग्यवती राहते.
समर्थ सांगत आहेत की या कथेचं तात्पर्य काय, की बघा ज्याप्रमाणे स्त्रीनं आपल्या आयुष्यामध्ये धन संपत्ती कमवावी लागतेच, ज्याप्रमाणे या कलियुगातील स्त्री आहे ना, पुरुषाच्या बघा खांद्याला खांदा ठेवून, खांद्याला खांदा लागून आपलं जीवन बघा जगत आहे. म्हणजे पुरुषापेक्षा स्त्री काही कमी आहे का? पण आपलं भलं कशामध्ये आहे, आपली गुणवत्ता कुठे सादर केली पाहिजे, हे जेव्हा या स्त्रीला कळेल ना, तेव्हा या जगामधील खरी लक्ष्मी महालक्ष्मीचा अवतार ही स्त्री आहे, पूर्ण विश्वाला व्यापून टाकेल. पण या स्त्रीला जेव्हा आपली खरी बघा आपलं खरेपणा कशात आहे, आपला बघा मोठेपणा कशात आहे, हे जेव्हा कळेल ना, तेव्हाच खरी स्त्री या जगावर राज्य करू शकेल. जय जय रघुवीर समर्थ.